जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले, राजापूरला असता राजांना खबर मिळाली. सुरव्यांनी पुन्हा दगा केला व संगमेश्वरवर असलेल्या राजांच्या छावणीवर हल्ला केला. राजे तडक संगमेश्वरी पोहोचले. त्यांनी तेथे तानाजी व पिलाजीराव यांचे कौतुक केले व सुरव्यांना पुन्हा एकदा प्रेमाने पत्र पाठवून एक होण्यास सांगितले. पण सुरव्यांनी पुन्हा राजांचा आदेश पाळला नाही. राजांनी शृंगारपूरवर चालून जाण्याचे ठरविले असता सुरवे तेथून पळाले. शृंगारपूर आणि प्रभावळीचा सुभा राजांच्या हाती आला. आता बघूयात पुढे. कोकणची मोहीम आटोपून राजे राजगडाकडे येत होते. राजांनी येताना महाडात 2 दिवस मुक्काम केला. देवदर्शन घेतले आणि विश्रांती घेऊन ते राजगडावर आले. उन्हाळा संपला, मृग आला. गडावरील झडी बांधून घेतल्या गेल्या. पावसाळ्याचे सर्व सामान, लाकूड फाटा गडावर भरला जात होता. पूर्वेकडचे वारे थांबले होते. पश्चिमेकडची झड सुरू झाली. काळ्या ढगांची छपरी पूर्वेकडे सरकू लागली आणि एके रात्री पाऊस पडू लागला. पागळ्या झडू लागल्या. पावसाने जम बसविला. उसंत न देता पावसाच्या सरी कोसळू लागल्या. गडाचे वातावरण कुंदावले. राजे या उसंतीत झालेल्या मोहिमांचे तपशील, खर्च, जामदार खाण्याचे हिशेब समजावून घेत होते. एके दिवशी मोरोपंतांनी येऊन सांगितले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे श्री भवानीची मूर्ती तयार झाली आहे. आपली आज्ञा होईल तर गडावर आणण्याची व्यवस्था होईल. राजे आनंदले. ते म्हणाले, ज्याचा ध्यास लागतो अशी कोणतीही गोष्ट तुम्हास सांगावी. मग ती तटाची तटबंदी असो, आमच्या निवासाचा वाडा असो, राजकारणाचा गुंता असो किंवा आमच्या श्रद्धेची बाब असो. तुम्हाला सांगितलं की आमची इच्छा पुरी झालीच असं आम्ही समजतो. मोरोपंत म्हणाले, असं आपल्याला वाटतं, या परता आनंद नाही. राजांनी सांगितले, पंत, चांगला दिवस पहा. श्री भवानीची मूर्ती वाजत गाजत गडावर येऊ दे. आमच्याबरोबरच साऱ्यांना दर्शन घडेल. जशी आज्ञा. आणि हे पहा, तो बाळाजी आवजी आला आहे ना, कसा आहे? तल्लख बुद्धी आहे, हस्ताक्षर नामी आहे. थोड्याच दिवसात कारभार पाहून तयार होईल. आमची तीच अपेक्षा आहे. त्याला आणि त्याच्या घरदाराला काही उणे पडू देऊ नका. जशी आज्ञा. सकाळपासून वाड्यात गडबड सुरू होती. मुतपाक खाण्यात 5-25 बाया पुरणाच्या पोळ्या लाटीत बसल्या होत्या. सगळ्या वाड्याची स्नाने सूर्योदयाबरोबरच झाली होती. वाड्याचा सदरेत साफसफाई चालली होती. बाहेर उघडीप होती. वाड्यात सारखी वर्दळ होती. राजे संभाजीराजांसह बाहेर पडले. मोरोपंत वगैरे माणसे गडाखाली गेली होती. राजे आपल्या माणसांसह गड उतरत होते. सूर्योदयानंतर थोड्या वेळाने राजे गडाखाली पोहोचले. मोरोपंतांनी गडाखाली मोठा थाट मांडला होता. भव्य सुशोभित पालखीभोवती आबदागीर चौऱ्या घेऊन लोक उभे होते. एका पांढऱ्या शुभ्र घोड्याला सजविले होते. पायात चांदीचे तोडे, गळ्यात रौप्य कोयरीच्या माळा घातलेले ते उमदे जनावर मोत्तद्दाराच्या हातात उभ्या जागी पाय नाचवित होते. भजनी दिंड्या, कर्णे, शिंगे, वाजंत्री यांचा थाट पालखीबरोबर होता. राजे पालखीजवळ गेले. पालखीत देवी भवानीची मूर्ती ठेवली होती. काळ्या भोर दगडाची अष्टभुजा शांत नजरेची. राजांची नजर मूर्तीवर खिळून राहिली. राजे उद्गारले, सुरेख. पालखी उचलली गेली. गुलाल उधळला गेला. उदे ग अंबे उदे. सारे वातावरण भरून गेले. टाळ मृदुंग खणखणू लागले. भजनाचे सूर उठू लागले. सर्वापुढे घोडा होता. त्याच्या मागे वाजंत्री वाजत होते. पाठीमागे भजनी दिंड्या उभ्या होत्या. पालखीला सुरुवातीला 5 पाऊले राजांनी खांदा दिला.
पालखी मागून सारे सरदार मावळे राजांच्या बरोबर अनवाणी चालत होते. पालखी संजीवनी माचीवरील देवळासमोर आली. राजांनी देवीला नारळ ठेवला. तेथून पालखी चालू लागली आणि जोरदार पावसाची सर आली. राजांच्या वर आबदागीर धरायला हशम धावला. राजे म्हणाले, "अरे नको, मोहिमात भिजतो, एकदा देवीच्या आशीर्वादात भिजू दे. निसर्गसुद्धा देवी भक्तच आहे. अशा प्रसंगी तो 4 फुलं उधळल्याखेरीज कसा राहील?" पालखी गडावर आली. बाले किल्ल्यात ती आली आणि पालखीचा नूर बदलला. पालखीसमोर वीर उतरू लागले. करड्यांच्या तालावर दांडपट्टा, विटा, तलवार फिरू लागली. पालखीची गती पावला पावलाला मंद होऊ लागली. पावसाच्या सरीत भिजलेल्या कपड्यावर गुलाल फाकू लागला. पालखी प्रथम चौकात आली. मूर्ती सदरेवर आणली गेली. जिजाबाईंनी व राणी परिवाराने पालखीची खणा नारळांनी ओटी भरली. रात्री देवीच्या गजरात देवीची गाणी वाड्यात घुमली. संबळ तुणतुण्याच्या आवाजात आणि पलोत्यांच्या प्रकाशात पहाट झाली. राजांनी मोरोपंतांना देवीची स्थापना करण्याची आज्ञा दिली. मोरोपंत म्हणाले, "महाराज, पावसाचे दिवस, आपल्याला उसंत नाही. उसंत मिळाली की स्थापना करू, तोवर पावसाळाही संपेल." मोरोपंत, "आम्ही संकटात भिजत असता देवीनं विलंब करता आमचं रक्षण केलं आणि आम्ही देवीच्या स्थापनेला खोळंबून ठेवायचं? जशी आजवरची संकटं तिच्या आशीर्वादानं टळली तशीच पुढचीही टळतील. या कामात दिरंगाई नको. देवी स्थापनेचा सोहळा पाहायची आमची फार इच्छा आहे. त्यासाठी मन आतुर आहे." प्रतापगडावर मंदिर पुरे होत आले होते. पालखी सन्मानाने प्रतापगडाकडे रवाना झाली. बरोबर मोरोपंत गेले. देवी स्थापनेचा दिवस आला. भर पावसातही राजगडावरून प्रतापगडाकडे मेने निघाले. राजे सहकुटुंब सहपरिवार प्रतापगडावर गेले. मोठा उत्सव करून राजांनी देवीची स्थापना केली. देवीचा प्रसाद आणि भोसल्यांचे भूषण म्हणून राजांनी कवड्याची माळ धारण केली. राजे स्वतः देवीचे भोपे बनले. देवी स्थापना करून राजे राजगडावर परत आले.